यानंतर बातमी नाशिकमधल्या नाशिकच्या येवला, नांदगाव, मनमाडमध्ये परतीच्या पावसाने झोडपून काढलेला आहे। येवल्याला मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे। येवला शहरातील सखल भागामध्ये आणि घरांमध्ये तर काही ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांसोबत व्यावसायिकांचे देखील लाखो रुपयांचं नुकसान झालंय। व्यावसायिकांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे। हो, अगदी नाशिकच्या येवल्याला देखील मुसळधार पावसानं चांगलं झोडपलं आहे। नाशिकच्या नांदगाव असेल, निफाड या तालुक्यांना, मनमाडसह या तालुक्यांना मोठा फटका बसलाय। खरं तर आज सायंकाळी 6 वाजेपासून हा पाऊस सुरू झाला। गेल्या 2 तासापासून हा पाऊस सुरू होता आणि येवल्यात आपण आता उभा आहोत। येवल्यात आंबेडकर शॉपिंग हे सेंटर जे आहे या ठिकाणी बघू शकता सध्या गुडघाभर पाणी आहे। दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच शेतीमालाचं नुकसान झालंय, मात्र आता व्यापाऱ्यांचं देखील यामुळे नुकसान झालंय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत काही व्यापारी देखील आहेत। त्याचं काय नुकसान झालं ते जाणून घेणार। काय आपलं नुकसान झालंय एकंदरीत? दुकानात पाणी शिरलंय, आमचे ढेपीचे पोते, साखर, डाळी, साडी सगळ्या वाढल्या। मागच्या 15 दिवसाला बी हेच नुकसान माझ्या दुकानात झालं होतं। मी मागच्या 15 दिवसाला प्रशासनाला विनंती केली होती की काहीतरी इथं करा। इथं फार छोटी गटार आहे, पाणी बिलकुल जात नाही। महापुरुषांना बी इथं तकलीफ होतीये। महापुरुषांच्या तुम्ही मध्ये पाहशाल तिथं बी खूप पाणी साचलेलं आहे। आता किती वेळ आम्ही करायचं आणि कुठं रडायचं? तरी साहेबांना बी विनंती आहे, मुख्य अधिकारी साहेबांना विनंती आहे, काहीतरी करा तुम्ही आमच्यासाठी। आम्हाला आमचे पोरं सोरं सगळे उपाशी मरतील आणि आमचं काहीच होणार नाही। मागच्या 15 दिवसाला माझं 1.5-2 लाखाचं नुकसान झालं। आज 50-60 हजाराच्या वरचं नुकसान झालंय। आपल्यासोबत आणखी काही व्यापारी आहेत। काय सांगाल, तुमचं किती नुकसान झालंय? दुकानात पाणी शिरलं होतं, किती शेतमाल? दुकानात पाणी आल्यामुळे बऱ्यापैकी सर्व व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सर्वांचं कमी अधिक प्रमाणात पण मोठ्या प्रमाणात फार नुकसान झाले। तरी कृपया शासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी आणि या पाण्याचं काहीतरी करावं, नम्र विनंती। शासनाने ताबडतोब दखल घेऊन या पाण्याचं काहीतरी करावं, कारण की दरवेळेस आमचं लाखो रुपयांचं नुकसान होतंय अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली। यासह नाशिकच्या ग्रामीण भागाचा जर विचार केला, येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला देखील आज मुसळधार पावसानं पुन्हा झोडपला आहे। गवंडगाव असेल, देवठाण असेल, भुलेगाव असेल, नगरसूल या गावांना पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे। 2 दिवसांपूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांनी या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता। नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन दिलं होतं, मात्र आता पुन्हा नुकसान झालंय। बळीराजाच्या डोळ्यात देखील अश्रू आले आणि एकीकडे व्यापारी सुद्धा आता रडतोय अशी परिस्थिती येवल्यामध्ये निर्माण झालेली आहे।